हॅलो एव्हरीवन, आज आपण इयत्ता 6वी मराठी सुलभ भारती या पुस्तकातील धडा 7वा उद्यानात भेटलेले विद्यार्थी याचे क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत. तर फर्स्ट शब्दार्थ पहा. कौतूहल निर्माण होणे, जिज्ञासा निर्माण होणे, विस्तृत, अफाट, विस्तीर्ण, तल्लख, तीक्ष्ण, कुशाग्र. आता स्वाध्याय. प्रश्न पहिला, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. चर्नी रोड उद्यानात केळुस्कर गुरुजी कशासाठी येत? उत्तर, चर्नी रोड उद्यानात केळुस्कर गुरुजी पुस्तक वाचन करायला यायचे. उद्यानात गुरुजीचे कोणाकडे लक्ष गेले? उद्यानात गुरुजींचे एका बाकावर बसलेल्या विद्यार्थ्याकडे लक्ष गेले. गुरुजींना उद्यानात वाचन करत बसलेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस करावी असे का वाटले? उत्तर, कारण की तो विद्यार्थी रोज काहीतरी वाचत बसायचा व इतर मुलांसारखी मस्ती करत नसे, म्हणून त्यांना विचारपूस करावीशी वाटले. केळुस्कर गुरुजी व डॉक्टर आंबेडकरांनी ची गट्टी का जमली? उत्तर, गुरुजी नेहमी भीमरावाला पुस्तके वाचायला देत, म्हणून त्यांच्यात गट्टी जमली. नेक्स्ट क्वेश्चन. डॉक्टर आंबेडकरांना कोणता नावलौकिक मिळवला? तर डॉक्टर आंबेडकरांनी विद्वान आणि विद्याविभूषित म्हणून नावलौकिक मिळवला. क्वेश्चन 2. खालील वाक्य कोण कोणास व का म्हणाले ते लिहा. बाळ, तुझं नाव काय? गुरुजी भीमरावला म्हणाले. नेक्स्ट क्वेश्चन. चांगली पुस्तके वाचली पाहिजेत. गुरुजी भीमरावला म्हणाले. मला ती पुस्तके वाचायला आवडतील. भीमराव गुरुजींना म्हणाले. असे का घडले ते लिहा. केळुस्कर गुरुजींच्या मनात उद्यानात वाचत बसलेल्या विद्यार्थ्याबाबत कौतूहल निर्माण झाले. उद्यानात वाचत बसलेला विद्यार्थी इतर मुलांसारखी मस्ती करताना दिसत नव्हता, तर सतत 3 दिवस गुरुजी वाचन करताना पाहत होते, म्हणूनच त्यांना त्याच्या मनात या मुलाबद्दल कौतूहल निर्माण झाले. भीमराव उद्यानात वाचत बसायचे. भीमरावांना वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे भीमराव उद्यानात वाचत बसायचे. गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली. गुरुजी नेहमी भीमरावाला पुस्तके वाचायला देत. भीमरावाच्या वाचनामुळे त्यांच्यात गट्टी जमली. गुरुजींना भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला. भीमरावला वाचन कसे करावे हे सांगितले व इतर लेखकांची पुस्तके वाचायला देईन असे जेव्हा गुरुजी म्हणाले, तेव्हा भीमराव वाचनाची तयारी दर्शवली. गुरुजींनी भीमरावाच्या उच्च शिक्षणासाठी शिफारस केली. भीमरावांची तल्लख बुद्धिमत्ता ओळखून महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी शिफारस केली. नेक्स्ट क्वेश्चन. पाठातील खालील घटना योग्य क्रमाने लिहा. तर या पाठातीलच वाक्य आहे, ती खालीवर दिलेली आहेत, तर त्याला आपल्याला योग्य क्रमाने लिहायचं आहे. तर गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली. तर गुरुजींनी विद्यार्थ्यांकडे फारसे लक्ष दिले नाही, हे पहिलं वाक्य आहे. दुसरं वाक्य कोणतं आहे? गुरुजी मुलांजवळ आले. तिसरं वाक्य, त्या विद्यार्थ्यांनी देखील गुरुजींकडे पाहिले. चौथं वाक्य आहे, गुरुजींनी भीमरावाला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली. 5वं वाक्य आहे, डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली. आणि 6वं वाक्य आहे, गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली. तर पहा, इथं ही अशी 6 वाक्य क्रमाने लिहिलेले आहेत, तर ही तुम्ही लिहून घ्या. खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा. उदाहरणार्थ, वाचनाला वाचन, नाच, नाला, लाव, चना. तर तुझ्याजवळ यात कोणकोणते शब्द तयार होतात? तर तुझ्या होतात, जवळ होतात, जळ होतात. पहा, तुझ्या जवळ या शब्दापासून कोणकोणते शब्द तयार होतात? तुझ्या, जवळ, वळ, जळ, तुझ. दिवसापासून दिवस, दिन, दिसू, वसा, वन, बसू, साव, सासू, सून, पान, सान. मार्गदर्शन,
तर मार्ग, दर्शन, मान, दमा, नथ. आवडतील, आवड, वड, आड, आव, लव. नेक्स्ट क्वेश्चन. खालील शब्दाचे वचन बदला. लेखक, लेखक. पुस्तक, पुस्तके. एक वचन असेल तर अनेक वचन लिहायचं आहे. पुस्तक, पुस्तके. शाळा, शाळा. भेट, भेटी. शिफारस, शिफारसी. शब्द, शब्द. नेक्स्ट क्वेश्चन. आंतरजालावरून खालील मुद्द्याच्या आधारे डॉक्टर आंबेडकर यांची माहिती मिळवावं लिहा. पूर्ण नाव, जन्मस्थळ, जन्मदिनांक, आईवडिलांचे नाव, शिक्षण, लिहिलेली पुस्तके व कार्य. तर उत्तर पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे आहे. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी दिनांक 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व वडिलांचे नाव रामजी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी BA ही पदवी मिळवली. तसेच परदेशात जाऊन MA, PhD, LLD या पदव्या मिळवल्या. त्यांनी तळागाळातील लोकांच्या उद्धाराचे कार्य केले. माझी आत्मकथा, हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान ही पुस्तके त्यांनी लिहिली. या उच्च विद्याविभूषित डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना 1949 रोजी लिहिली. म्हणून त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणतात. हे उल्लेखनीय कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. खालील शब्द शिक्षकाच्या मदतीने समजून घ्या. शब्द, सुशब्द, अपशब्द. सुशब्द म्हणजे चांगले शब्द, अपशब्द म्हणजे जे घाण असतात, त्याच्याचं मिनिंग घाण असतं, म्हणजे चांगलं नसतं, ते अपशब्द. स्पष्ट, सुस्पष्ट, अस्पष्ट. सुस्पष्ट म्हणजे जे समजायला समजतं आपल्याला ते सुस्पष्ट, आणि जे समजू नाही शकत ते अस्पष्ट. बुद्धी, सद्बुद्धी, बुद्धिमत्ता, बुद्धिमान, निर्बुद्ध, दुर्बुद्धी. खालील शब्द असेच लिहा. उद्यान, हायस्कूल, मुख्याध्यापिका, विद्याव्यासंगी, विद्यार्थी, तिसऱ्या, दुसऱ्या, सर्वसामान्य, निश्चित, मार्गदर्शक, पद्धतशीर, विस्तृत, अभेद्य, गट्टी, तल्लख, बुद्धिमत्ता, महाविद्यालयीन, शिक्षण, स्वतः, विद्वान, प्राप्त, प्राप्त, विद्याविभूषित, उच्च, स्वतंत्र. नेक्स्ट क्वेश्चन. खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा. सुरुवात, आरंभ, प्रेम, स्नेह, आवड, रुची, आतुर, उत्सुक, विस्तृत, अफाट, बुद्धी, अक्कल. खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. सायंकाळचा विरुद्धार्थी शब्द सकाळ, आवडचा विरुद्धार्थी शब्द नावड, बरेचा विरुद्धार्थी शब्द वाईट, प्रेमचा विरुद्धार्थी शब्द द्वेष, दिवसचा विरुद्धार्थी शब्द रात्र. तर आता सांगा पाहू कोण हे आपण पाहूया. कधी हातावर कधी भिंतीवर जाऊन मी बसतो, 3 हात माझे सतत फिरवत मी असतो, वेळ वाया घालवू नको असे नेहमी उपदेश करतो. तर हे काय आहे? घड्याळ. नंतर पहा, शिस्तीचे धडे उत्तम गडे, कणकण शोधते कधीच न रडे. तर ही कोण आहे? मुंगी आहे. आणि हा बघा, खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. तर सुशब्द गुड वर्ड, अपशब्द बॅड वर्ड, सुस्पष्ट मेनी व्हेरी मच क्लिअर, अस्पष्ट अनक्लिअर, बुद्धी सुबुद्धी गुड सेन्स, बुद्धिमत्ता इंटेलिजन्स, बुद्धिमान इंटेलिजंट, निर्बुद्ध स्टुपिड. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.